नमस्कार. उद्या आहे 2 एप्रिल आणि हनुमानाचा जन्मोत्सव आहे. आपण सगळे साजरा करणार आहोत. तर आज थोडंसं त्याच्याबद्दल डिस्कस करूया. काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्याने की तुम्ही हनुमानजीला आपल्या आयुष्यामध्ये प्रवोक करू शकता आहे ना, प्रोटेक्शनसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी. खूप काही घेऊन येतात हनुमानजी जेव्हा आपल्या आयुष्यात येतात. करेज घेऊन येतात आहे ना, स्टॅमिना घेऊन येतात, एक लढाईची ताकद, ऊर्जा, एनर्जी. खूप पद्धतीने हनुमानजी आपल्या आयुष्यात आहे ना आपल्याला मदत करू शकतात. तुमचं जर 7.5 चालू असेल, तुमचं जर कुठेही शनीची महादशा वगैरे चालू असेल, तर हे तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं आहे. मंगळ जर तुमच्या फर्स्ट हाऊसमध्ये वगैरे असेल, मंगळचे साईड इफेक्ट जर तुम्हाला होत असतील, हेल्थ रिलेटेड इश्यू होत आहेत, सारखे ॲक्सिडेंट होत आहेत, ऑपरेशन होत आहेत, कोणत्याही प्रकारचं शारीरिक व्याधीमध्ये आहात ना, तर हे उपाय नक्की तुम्हाला करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर आज त्याच्या संदर्भात थोडंसं आपण चांगली माहिती घेणार आहोत, थोडंसं त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि ते उपायाबद्दल आपण बघणं एकदम सोपे, जे सगळे कोणी करू शकतात. ठीक आहे. हे 2 तारखेला करा, म्हणजे तुम्ही त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडताल. ठीक आहे. तर आपण पहिलं तर हनुमानजीबद्दल मी खूप जास्त मानते त्यांना. मी जसं आधी सांगितलं पण आहे की माझ्या आयुष्यात जेव्हा हनुमानजी आले 2021 पासून, जेव्हा माझी मंगलची महादशा सुरू झाली, आपोआप ते आले. त्यानंतर माझ्यामध्ये करेज आलं, त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये नेम, फेम, मनी आलं असं म्हणू शकतो आपण. कारण मला ते स्वतःतली ऊर्जा, एनर्जी जाणीव करून देणारे हनुमानजी आहेत कुठेतरी, मला असं वाटतं. आणि त्यांच्यामुळे ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या आणि आज मी इकडे आहे तुमच्यासमोर. मी खूप घाबरट होते, छोट्या छोट्या गोष्टीवरनं रडत होते, इमोशनल होते खूप जास्त. पण जी ताकद, ऊर्जा माझ्यामध्ये आहे ना, ते मला कुठेतरी वाटतं की हनुमानजीमुळे आहे. हनुमानजी एक असे देवता आहेत जे जिवंत आहेत, जे अर्थवरती आता पण आहेत. ठीक आहे. आणि त्यांना प्रसन्न करणं ना बाकी देवतांपेक्षा जास्त सोपं आहे असं मला वाटतं. ठीक आहे. कारण ते ऐकू शकतात आपलं, कारण आपल्यामध्येच आहेत, ते आपल्या जवळच आहेत. ठीक आहे. खूप जास्त लांब नाही आहे. हनुमानजी एक असे देवता आहेत ना, ज्यांनी आपल्याला प्रेम शिकवलं, निस्वार्थपणाने प्रेम शिकवलं. ठीक आहे. मदतीला धावून जाणार आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर जेव्हा हे रामाचं काम करण्यासाठी, जेव्हा हे लंका है ना पार करून तिकडे गेले, लंकामध्ये गेले समुद्र पार करून, तर तिथे त्यांनी पाहिलं की सगळ्या ग्रहांना ना ह्यांनी, रावणनी बंदी बनवून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ना शनीला खूप जास्त व्याधी दिलेल्या होत्या, कारण शनी क्रूर ग्रह आहे. ठीक आहे. तो अन्याय सहन करत नाही. युद्धाचा परिणाम त्यांच्या बाजूने व्हावा, त्यांच्या गोष्टीमध्ये काही विपरीत परिणाम घडू नये म्हणून त्या ग्रहांना बंदी बनवलेलं. त्यात शनीला थोडा जास्त त्रास देत होते ते ना. हनुमानजींनी पाहिलं, त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी मदत केली शनीला त्या प्रॉब्लेममधून, म्हणजे जे अडकलेले होते त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी. त्यामुळे नेहमी जर कोणाला 7.5 असेल, जर कुठेही त्यांना ना शनीची अडचण असेल, तर शनीनी आशीर्वाद दिलेला हनुमानाला त्यावेळेला की बाबा तुझ्या भक्तांना मी कधीही त्रास नाही देणार. ठीक आहे. किंवा मी तेवढी तीव्र दृष्टी नाही टाकणार त्यांच्यावरती जेवढी मी इतरांवरती टाकतो. ठीक आहे. हे हनुमानाला कुठेतरी आशीर्वाद भेटलेला. त्यामुळे नेहमी ना शनीचा प्रॉब्लेम असला, 7.5 असली किंवा बाकीचं असलं, तरी मी म्हणत असते की हनुमानजीची पूजा करा, हनुमान चालीसा रोज म्हणा. ठीक आहे. मी मागे पॉडकास्टमध्ये पण बोलले, मी पहिलं पण बोलले की जसं आपण रोज शारीरिक आंघोळ करतो, तसं आत्म्याची आंघोळ जर आपण बघितलं तर ते हनुमान चालीसा आहे. ठीक आहे. तर हे रोज प्रत्येकाने करायला पाहिजे, एव्हरी डे, न चुकता. जसं न चुकता आंघोळ करता तुम्ही, तसं न चुकता हे होणं अति महत्त्वाचं आहे सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी. ठीक आहे. हे रसराजजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्यांच्या पॉडकास्टमध्ये. हा शब्द मला खूप आवडला. मी तर करतेच आहे पहिल्यापासून. मला असं वाटतं त्याच्यामुळे ना ऑरा खूप स्ट्रॉंग होतो, तुम्ही खूप प्रोटेक्टेड राहता. एक देवाचा आशीर्वाद आहे ना, सकाळी सकाळी आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रवोक करू शकतो. बरोबर. आणि त्याचबरोबर इथे जसं आपल्याला माहिती आहे की हनुमान चालिसामध्ये म्हटलं जातं अष्टसिद्धी नव निधी के दाता. तर खरं आपण अष्टसिद्धी त्यांच्याकडनं कशी प्राप्त करू शकतो. बरोबर. आता आपण तशी साधना करायला आपल्याकडे वेळ नाही आहे किंवा है ना, तर तेवढा हे नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे. ताकद पण नाही आहे, एनर्जी नाही आहे, ऊर्जा नाही आहे तसं आपल्याला हे करण्यासाठी. तर हे अष्टसिद्धी पहिले आहे का, कोणत्या कोणत्या, हे आपण बघूया. ठीक आहे. तर ह्या आहेत अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, ईशित्व, विशित्व, प्राक्रम्य, प्राप्ती.
हे आहेत 8 जे सिद्धी आहेत हनुमानजीकडे आणि जे आपण आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करू शकतो. आपण ना वेगळ्या वेगळ्या पिक्चर्सनी आपण त्या एनर्जी आपल्यामध्ये प्रवोक करू शकतो. ठीक आहे, आता एक्झॅक्टली त्याचा अर्थ पण तुम्हाला कळाला नसेल, तो पण आपण थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की हा पिक्चर आहे बघा, हनुमानजी आपल्या गुडघ्यावरती बसलेत आणि माँ सीतापर्यंत पोचले, त्यांनी ते काम आपलं पूर्ण केलं. ठीक आहे, ह्याच्यामुळे काय होतं, अनिमा लघिमा सिद्धी दिसते आपल्याला ह्या पिक्चरमधून. हे पिक्चर जर तुम्ही वॉलपेपरला पण लावलं ना तरी पण तुम्हाला खूप जास्त म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये आणू शकता. कोणत्या प्रकारे आणू शकता की तुम्हाला आयुष्यामध्ये ना क्लिअरिटी भेटेल, मोठे जे गोल तुम्ही विचार करून बसलात ते गोल अचीव करण्यामध्ये हेल्प होईल. ठीक आहे, त्यामुळे मग हा म्हणजे अवघड गोल होतं, हे इझी नव्हतं तिथपर्यंत पोचणं, पण त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे आपल्याला हा पिक्चर जर तुम्ही वॉलपेपरला वगैरे लावला ना तरी खूप जास्त फरक पडेल तुम्हाला. ठीक आहे, किंवा घरामध्ये तुमच्या वर्क प्लेसमध्ये वगैरे लावला है ना, की ज्यांचं टार्गेट बेस आहे की एवढं अचीव करायचंच आहे, एवढं टार्गेट अचीव करायचं आहे ना, तर त्या लोकांसाठी दिस इज बेस्ट आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, आणि जर तुम्हाला महिमा गरिमा ही सिद्धी प्राप्त करायची असेल, आता ही सिद्धी म्हणजे काय की हनुमानजी ना लंकावरनं उडतायत, हा वाला पिक्चर मी ते लावते पिक्चर पण, आणि विशाल रूप घेऊन उडतायत किंवा विशाल रूप घेऊन ना ते त्या राजसभेमध्ये बसलेत हनुमानजी, आणि त्यांचं ना ते त्यांची पूछ पण उचलणं म्हणजे शेपूट जे आहे ते उचलणं पण खूप जास्त डिफिकल्ट होते लोकांना है ना. हे काय दाखवतं, आणि गरिमा सिद्धी दाखवते. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी ह्यानी काय होतं आपल्या आयुष्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामुळे असं होतं की अवघड वाटणाऱ्या गोष्टींना खूप इझी होतात. जर तुम्ही अवघड टार्गेट अचीव करायचा विचार करत असेल आणि जर तुम्हाला असं ना आतून खूप वीक वाटत असेल किंवा नजर लागते, लो फील होतं, डाऊन फील होतं, ताकद कमी वाटते, एनर्जी कमी वाटते, तर डेफिनेटली तुम्हाला हे करायला पाहिजे. हे महिमा आणि गरिमा सिद्धी तुम्हाला प्राप्त करून देणार आहे आणि प्लस स्वतःची एनर्जी पण तुम्हाला वाढलेली वाटेल, स्ट्रॉंग वाटेल. हा पिक्चर नेहमी तुमच्या समोर ठेवा. ओके, तर वॉलपेपरला लावा किंवा तुमच्या डेस्कवरती वगैरे लावून ठेवा. तुम्ही घरामध्ये, आता घरामध्ये मंदिरात लावून ठेवू शकता. प्राक्रम्य आणि प्राप्ती ही जर आपल्याला प्राप्त करायची असेल सिद्धी आपल्या आयुष्यामध्ये, आता ही सिद्धी कसं आपण बघू शकतो, तर कुठलाही गोल अचीव करायचा असेल तुम्हाला किंवा एखाद्या कष्टातून बाहेर यायचं असेल, एखाद्या प्रॉब्लेममधून, मेजर प्रॉब्लेम चालू आहे लाईफमध्ये आणि तुम्हाला नाही माहिती कसं बाहेर यायचं, तर ह्याच्यासाठी हा पिक्चर लावू शकता. जो संजीवनी बूटी घेऊन उडताना हनुमानजी असतात ना, तो पिक्चर तुम्ही लावून ठेवू शकता तुमच्या वॉलपेपरवरती किंवा तुमच्या डेस्कच्या समोर, तुमच्या कामाच्या ठिकाणी, जिथून तुम्हाला ना सारखं सारखं दिसेल. अँड जस्ट व्हिज्युअलाइज हे की जसे हनुमानजी आहे ना प्रॉब्लेममधून बाहेर यायला त्यांनी संजीवनी आणली किंवा त्या गोष्टीतून बाहेर आले, ते है ना प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी एवढं सगळं केलं. तर हे कुठेतरी आपण पण करू शकतो, कुठेतरी ती एनर्जी, ऊर्जा आपण आपल्यामध्ये घेतो. ठीक आहे, तर ह्यानी तुमची इम्युनिटी वाढेल, ह्यानी तुमचे जे काही कष्टातून बाहेर निघायला हे हेल्प करेल. जे चित्र हनुमानजीचं आता मी तुम्हाला दाखवते की हनुमानजी असं आपलं चेस्ट फाडतायत आणि त्याच्यामधून ते ना माँ सीता आणि भगवान रामचं पिक्चर इथे दिसतंय आपल्याला है ना त्यांच्या चेस्टमध्ये. हा जेव्हा पिक्चर तुम्ही बघता सारखं सारखं किंवा लावता, तर ह्या वेळेला काय होतं, आयुष्यामध्ये तुमच्या ना डिसिप्लिन येतं. ठीक आहे, तुमच्या आयुष्यामध्ये फोकस वाढतं, तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम येतं, अनकंडिशनल लव्ह म्हणतो ना, कारण हनुमानजींनी जे भगवान रामसाठी केलं, जे सीतासाठी केलं ते अनकंडिशनल होतं, तिथे काही नव्हतं, एक निरागस प्रेम म्हणतो ना, त्या गोष्टी आपल्याला ह्याच्यातून दिसतात. आणि हे डेफिनेटली तुम्हाला करायला पाहिजे. तर तुमच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिप रिलेटेड काय प्रॉब्लेम असतील, प्रेमा रिलेटेड काय प्रॉब्लेम असतील किंवा डिसिप्लिन होत नसेल तुमच्या आयुष्यामध्ये, मन भटकतं आहे, चंचल होतं आहे, कन्फ्युजन आहे, तर ह्या गोष्टी थोड्या फोकस करण्यासाठी, स्वतःचा फोकस वाढवण्यासाठी, टार्गेट अचीव करण्यासाठी है ना तुम्ही हे करू शकता. ह्यानी खूप जास्त हेल्प भेटेल. तर हे तुम्ही पिक्चर लावून ठेवू शकता किंवा मग तुम्ही ह्याला हे करू शकता, म्हणजे फ्रेम करून ठेवू शकता, तुमच्या घरा वॉलपेपरवरती लावू शकता. ओके, हे नक्की करून बघायला पाहिजे तुम्हाला, ह्यानी 100% फरक पडेल.
आणि मला कळवा की तुम्हाला कसं वाटलं. या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जावा, तिथे ना बुंदीचा प्रसाद चढवा आणि थोडासा चढवा आणि लोकांमध्ये वाटा. ठीक आहे, तुम्हाला नाही माहिती आपल्या कुठल्या ॲक्शननी देव प्रसन्न होतील आणि आपल्या समोर येऊन उभे राहतील. दुसरे देव प्रकट हो ना हो, पण हनुमानजी एक असे देवता आहेत जे प्रकट होण्याची शक्ती ठेवतात, जे सगळीकडे आहेत बिकॉज ते वायुपुत्र आहेत. ठीक आहे, ते सगळीकडे आहेत. आपण त्या हिशोबानीच चालायला पाहिजे की नाही माहिती, जर मी एखाद्या गरीबाला खायला देते, मला नाही माहिती तो जर हनुमानजी रूप घेऊन तिकडे आले असतील आणि त्यांनी काही खाल्लं तर, है ना. तर बिलकुल मनामध्ये अशाच भावना ठेवून तुम्ही उद्याच्या दिवशी थोडंसं गरीबाला ना अन्नदान वगैरे करा. बुंदीचा प्रसाद देवाला खूप आवडतो, ते तुम्ही चढवू शकता, है ना, मंदिरात जाऊन. बाकीचं हनुमान चालीसा रोज पठण करत चला. ठीक आहे, अति महत्त्वाचं आहे. माझ्या प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येक माणसाला ॲडवाईस असते हे, तर कधीही चुकतच नाही. ठीक आहे, की हनुमान चालीसा करायचा आहे. ओके, आणि जशा पद्धतीने मी सांगते की मोठ्या आवाजात प्ले करा, त्याच्यासोबत लिरिक्स काढून वाचा, त्याच्यासोबत बोला. बेसिकली तुमचे सगळे सेन्सेस त्याच्यामध्ये इन्वॉल्व असायला पाहिजे. ओके, ह्या गोष्टींचं लक्ष ठेवा. 100% हनुमानजी तुमच्या आयुष्यात आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणतील, बिकॉज ते मंगलमूर्ती आहेत आणि 100% आपले मंगलमूर्ती हनुमानजी सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणतील. त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ठीक आहे.